नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या या 30 लढती भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असणार आहे। या 30 जागांवर जर भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला किंवा यापैकी काही जागांवर जरी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला तर महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणे नाही असा त्याचा अर्थ होतो। या 30 उमेदवारांचं तिकीट देखील जवळपास निश्चित आहे। कोणते आहेत ते 30 उमेदवार ज्यांचं तिकीट जवळपास फायनल मानलं जातंय आणि कोणत्या आहेत त्या 30 लढती ज्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत, चला तर जाणून घेऊया। पहिला मतदारसंघ आहे पंढरपूर। समाधान आवतडे पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघामध्ये विजय मिळवला, मात्र आता 2024च्या विधानसभेसाठी त्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठेची लढत होणार आहे। कारण आता या ठिकाणी भरत बालके यांचे चिरंजीव भगीरथ बालके पुन्हा एकदा मैदानामध्ये असणार आहेत। पुढचा मतदारसंघ आहे घाटकोपर पश्चिमचा, ज्या ठिकाणी राम कदम सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, सक्रिय आमदार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची ही लढाई असणार आहे। त्यानंतर संजय कुटे जळगाव जामोदचे आमदार आहेत। लोकसभेला शिंदेचे जे खासदार होते प्रतापराव जाधव यांना लीड मिळवून देण्यामध्ये संजय कुटे यांचं नाव अग्रस्थानी राहिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा विजय मिळवणं भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचं असणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे दौंड, जिथले आमदार आहेत ॲडव्होकेट राहुल कुल, त्यांनी सुद्धा सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार यांची जी लढत झाली त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा विजय होण्यासाठी अतिशय मेहनत घेतली। त्यामुळे या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल कुल यांचा विजय होणं किंवा यांना विजयी करणं हे भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचं असणार आहे। त्यानंतर मिहिर कोटेचा यांना लोकसभेला उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। मुलुंडचे ते आमदार आहेत आणि आता पुन्हा विधानसभेला त्यांचा पराभव होऊ नये याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घेणं गरजेचं आहे। गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणामध्ये सध्या आरोपी आहेत, कल्याण पूर्वचे आमदार, आणि यांच्या जागी भारतीय जनता पार्टी आता कुणाला तिकीट देतं आणि ही जागा स्वतःकडे भारतीय जनता पार्टी राखू शकतं का, यासाठी भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये पणाला लागणार आहे। त्यानंतर जयकुमार गोरे काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले होते, मानचे आमदार आहेत आणि आता त्यांना त्या ठिकाणी आपली साख राखणं गरजेचं असणार आहे। चाळीसगावचे आमदार आहेत मंगेश भाऊ चव्हाण, अतिशय सक्रिय आमदार आहेत, काम देखील चांगलं आहे त्यांचं, मात्र या ठिकाणी सुद्धा त्यांचा पराभव होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीला घेणं गरजेचं आहे। यांचं तिकीट देखील जवळपास निश्चित मानलं जातंय। या ठिकाणी सुद्धा प्रतिष्ठेची लढाई आहे भारतीय जनता पार्टीसाठी। लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या, चिंचवडच्या आमदार आहेत आणि पुन्हा एकदा आता त्यांना विजयी करणं भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचं असणार आहे। त्यामुळे यांचं तिकीट देखील जवळपास निश्चित मानलं जातंय आणि ही लढाई देखील बघण्यासारखी असणार आहे चिंचवडची। संतोष रावसाहेब दानवे भोकरदनचे आमदार आहेत। लोकसभेला रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला आणि त्यामुळे आता विधानसभेला आपल्या मुलाचा पराभव होणार नाही यासाठी रावसाहेब दानवे यांना आपली संपूर्ण ताकद झोकणं गरजेचं आहे। त्यामुळे ही लढाई देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे। त्यानंतर गणेश नाईक हे आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चा आहे। एरोलीचे आमदार आहेत। संपूर्ण नाईक कुटुंब हे आघाडीमध्ये जाईल अशी चर्चा आहे, मात्र वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही। भारतीय जनता पार्टीकडून जर गणेश नाईक यांना तिकीट दिलं गेलं तर या ठिकाणी देखील प्रतिष्ठेची लढाई भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि लोकसभेला यांना तिकीट दिलं गेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला। कुलाबा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आता लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेला देखील पराभव होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। त्यानंतर कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा बरीच नाराजी कोथरूडकरांची झाली होती। आता पुन्हा कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना तिकीट दिलं जातं का, आणि जर तिकीट दिलं गेलं तर त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। चंद्रकांत पाटील यांचं तिकीट देखील जवळपास निश्चित मानलं जात आहे। राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी लोकसभेला उभ्या होत्या, लोकसभेच्या मैदानामध्ये होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेला राणा जगजितसिंह स्वतः तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत। त्यांचा त्या ठिकाणी विजय होणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि ही लढाई सुद्धा प्रतिष्ठेची असणार आहे भाजपसाठी सुद्धा आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी सुद्धा। त्यानंतर निलंग्याचे आमदार आहेत संभाजी निलंगेकर, ही देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्त्वाची सीट आहे।
देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपली सीट गमावणं हे अतिशय प्रतिष्ठेचं ठरू शकतं। त्यामुळं देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून जिंकणं हे भारतीय जनता पार्टीची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये कायम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जरी भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आली नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा विजय होणं भाजपसाठी अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर देवयानी फरांदे अतिशय आक्रमक आमदार आहेत नाशिक मध्यमधून, यांचा विजय देखील भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे। खामगावचे आकाश फुंडकर यांनी देखील शिंदेचे जे खासदार निवडून आले प्रतापराव जाधव यांच्यासाठी लीड मिळवून देण्यात त्यांचं नाव अग्रस्थानी होतं, त्यामुळे यांचा विजय देखील भारतीय जनता पार्टीला अतिशय प्रतिष्ठेचा असणार आहे। प्रशांत पंत अतिशय अभ्यासू, सक्रिय आणि नावाजलेलं नाव आहे महाराष्ट्रामध्ये। भारतीय जनता पार्टीकडून यांना देखील तिकीट जवळपास फायनल मानलं जात आहे। गंगापूरचे आमदार आहेत आणि यांना आपला विजय कायम ठेवणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, प्रतिष्ठेचं असणार आहे। त्यानंतर हरिभाऊ बागडे यांची आता राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं ही जागा जी आहे ती रिकामी झालेली आहे। भारतीय जनता पार्टीची तिकीट कुणाला दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं हरिभाऊ बागडे यांच्यानंतर फुलंब्रीची विधानसभेची जागा आपल्याकडे राखणं भारतीय जनता पार्टीसाठी खरं तर प्रतिष्ठेचं असणार आहे। अतुल पातकालकर कांदिवली पूर्वचे आमदार आहेत, सक्रिय आमदार आहेत। भारतीय जनता पार्टीची बाजू अतिशय पद्धतशीरपणे ते मीडियामध्ये मांडत असतात, त्यामुळे यांचा विजय होणं देखील भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे आमदार, यांचं तिकीट जवळपास फायनल मानलं जातंय आणि राष्ट्रवादीमधून हे भाजपमध्ये आलेले होते, त्यामुळे या ठिकाणी गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय होणं अतिशय प्रतिष्ठेचं आहे, शिवेंद्रराजे यांच्यासाठी सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा। त्यानंतर गिरीश महाजन जामनेरचे सलग आमदार राहिलेले आहेत आणि यांचं तिकीट देखील जवळपास फायनल मानलं जात आहे। जामनेरमधून गिरीश महाजन यांचा विजय होणं देखील गिरीश महाजन यांच्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, गिरीश महाजन जिंकून येतील का? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभेला पराभव झालाय, विधानसभेला पराभव होणार नाही याची दक्षता सुधीर मुनगंटीवार यांना आणि भारतीय जनता पार्टी यांना घ्यावी लागणार आहे। प्रतिष्ठेची लढाई खरं तर बल्लारपूरमध्ये आता सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे। नितेश राणे, लोकसभेला नारायण राणे यांचा विजय झालेला आहे। कणकवलीमधून आता नितेश राणे मैदानामध्ये असणार आहेत। त्यांचा विजय जरी निश्चित असला तरी सुद्धा पराभव होणार नाही याची दक्षता घेणं भारतीय जनता पार्टीला गरजेचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कणकवलीमधून नितेश राणे यांचा विजय होईल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। त्यानंतर महेश लांडगे भोसरीचे आमदार आहेत, अतिशय दिग्गज नाव आहे भारतीय जनता पार्टीतलं। भोसरीमध्ये त्यांना कोण टक्कर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ही लढाई देखील प्रतिष्ठेची असणार आहे महेश लांडगे यांच्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा। मंगल प्रभात लोढा मलबार हिलचे आणि श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेले मंगल प्रभात लोढा ही सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांचा लोकसभेला पराभव झाला, निलेश लंके यांनी पराभव केलाय, त्यामुळे आता विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव होणार नाही याची दक्षता भारतीय जनता पार्टीला घ्यावी लागणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांना घ्यावी लागणार आहे। शिर्डीचे आमदार आहेत, प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। आशिष शेलार दिग्गज नाव भारतीय जनता पार्टीतलं, वांद्रे पश्चिमचे आमदार आहेत, या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। काय वाटतंय तुम्हाला, आशिष शेलार हे आपला विजय कायम राखण्यात यशस्वी होतील का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। राम सातपुते यांचा लोकसभेला पराभव झाला, प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये माळशिरसचे आमदार आहेत आणि आता विधानसभेला पराभव होणार नाही यासाठी भारतीय जनता पार्टीला दक्षता घेणं गरजेचं आहे। प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या होत्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या 30 प्रतिष्ठेच्या होणाऱ्या लढाया, हाय प्रोफाईल लढाया, ज्या ठिकाणी अतिशय दमदार अशी रंगत आपल्याला बघायला मिळणार आहे निवडणुकीमध्ये। तुम्हाला काय वाटतंय, या 30 पैकी किती आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि जवळपास या 30 आमदारांचं तिकीट फायनल मानलं जातंय, कुणाचं तिकीट यामधून कापलं जाऊ शकतं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।